काय राजा इथं का थांबलायस? पुष्पा तू का काही तशी बसलीस? झाडू मारून रंग काढायचा होता, म्हणलं भाच्याला विचारावं काढू का म्हणून. नाही काढ काढ, अगं खरंच काढ. काय विचारतेस त्याला? काढते मग. होय वा अजिंक्य, अजून कोण येणार आहे का रंग लावायला? नाही म्हणजे काल ते राहुल्यानं. असू द्या असू द्या, कालपासून 500 वेळा सांगून झालंय. रात्री रावले आला होता आणि तुम्हाला रंग लावून पळून गेला, मग तुम्ही आंघोळ केली. अजून कोणी येणार असेल तर सांगा बर का. 10 वेळा पाणी गरम करायला जळण काय फुकटच आहे ना. तुला काय सरळ बोलता येत नाही का ग? सतत वाकडच कशी बोलतीस तू? जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करता ना तसंच की. आणि आता अजिंक्यने रंग लावलेला आवडत नाही तर ती शिकली मराला इकडे कशाला आली होती काय माहिती. जसं काय ह्यांना रंग लावला नसता तर भारतात रंगपंचमीच बंद पडली असती नाही का. काय होतंय रंग लावला तर? लपून बसलास नाही बेटावानी. हे म्हातारे, नेबरोट कोणाला म्हणतीस? मग लपून कशाला बसलास ग? पवाराची शिकली आहे ती, आती नाही करून चालतंय वय तिला. मामी द्या तो खराट, मी जाणतो. राहू द्या, काही गरज नाही. आत्ता कराल आणि पुन्हा तुम्ही न तुमची आजी 10 वेळा बोलून दावा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हाथ में क्या है तेरे? शितले नको प्लीज, अजिबात रंग लावायचं नाही मला. प्लीज शितले नको ना. कलती ना ओली हा, म्हणून काय झालं? म्हणून काय झालं म्हणजे? अगं कपडे खराब होतील परत. हो दे, नको ना प्लीज, नको ना शितले प्लीज. अगं काय अजिबात रंग लावायचं नाही शितले. बघ कसली पित्री आहेस ग. तुझा काही नेम नाही बाई, खरंच रंग घेऊन आलीस म्हणजे. अगं आता झाली की रंगपंचमी, आता काय रंग लावायला मला काही येड लागले वे ते काय माहित नाही. पण तू काही शाणी नाहीस हे खरंय. गप्पा नाही तर खरोखरचा रंग लावीत. आता हे बी तू मलाच म्हण. मलाच म्हण म्हणजे ज्याला रंगवायचं होतं त्याला रंगवायचं राहिलं आणि मलाच 2-2दा लाव. हा, ज्याला रंग लावायचं होतं ते राहिलं बाजूला म्हणजे काय? अगं म्हणजे आजीला रंग लावणार होतेस ना, त्याचं काय झालं? शीतल पवार नाव आहे माझं. एकदा ठरवलं की ठरवलं. कुठं सापडला का आजा? सापडला बिपडला काय नाही, हुडकून काढला त्याला. रानात होता. रानात? आपण त्याला घरी शोधावं असं प्लॅन होता त्याचा. मग तुला कसं कळलं तो घरात नाही? ती फौजीची गर्लफ्रेंड आहे आपण. मी 10-9 मोजत असताना आजा कधी बी 4च्या पुढे जात नाही. तेव्हाच मला कळलं आजा काय घरात नाही. आणि तो ना सारखा सारखा म्हणत होता मी घराबाहेर पडणारच नाही, मी घराबाहेर पडणारच नाही. मग तुला कसं कळलं तो रानात आहे ती? आता घरात नाही म्हणल्यावर रानातच असणार की, जाऊन जाऊन जाणार कुठं. आणि तो ना सारखा म्हणत असतो रानात निवांत वाटतंय, कुणी नसतं, कुणाची कटकट नसती. पण त्याला काय माहित शीतल पवार किती झटपट आहे ती. सच में तू पागल आहे, तुझा ना खरंच काही नेम नाही. आणि मग गेले रानात आणि असला रंग लावला ना तोंड बघण्यासारखं होतं त्याचं. चिडला नाही का तो? कशाला चिडन? अगं अलर्जी असताना रंग लावलास ना म्हणून. कसली आली अलर्जी? काय नाही, नाटकं होती सगळी. हा म्हणजे त्याला खेळायचं नसेल ना म्हणून असं म्हणत असेल. मी कदमांची तर मेहंदी काढून येते. आपल्या शितलीच्या हातावर मेहंदी काढायचा योग कधी येतोय कुणाच ठाऊक. येईल लवकरच योग येईल. म्हणजे अगं म्हणजे ह्यांचे मित्र आले होते, ते वधूवर सूचक मंडळात चितलीचं नाव नोंदवलंय ना, तर ते पोरांची फोटो द्यायला आले होते. होय. तुम्ही बघितले का फोटो? अगं नाही, हे काय आत्ताच आले का तुमच्या समोर. ये बघ, योग कसा वाटतोय? हा लयच मोठा वाटतोय बघ नाही ग. होय बाई. काय बाई, एक पण पोरग पसंत पडन झालं. हिच्या नशिबात कोण आहे काय माहित. बघ तर अक्का, तुम्ही मंडळात सांगितले नाही वय शितलीला कसा पोरगा पाहिजे ते? अगं होय की, पण त्यांच्याकडे ज्यांनी नावं नोंदवली त्यांचेच फोटो पाठवणार ना ते. आणि आपण फक्त सांगायचं आपल्याला पसंत आहे का नाही ती. मग पसंत नाही म्हणून सांगा जरा. काय बाई, तुम्ही सगळ्यांनाच नापसंत करायला लागलाय.
तुम्हाला नेमका कसा पोरगा पाहिजे ते तर एकदाच सांगा मला. पोराच्या घरचं सगळं चांगलं पाहिजे आणि आपल्याला एकुलता एक पोरगा बघायला पाहिजे. आणि नुसता एकुलता एक असून उपयोग नाही, त्याच्या घरचं बी सगळं चांगलं पाहिजे. म्हणजे शेती भाती पाहिजे आणि ती शेती करायला हाताखाली 4-5 माणसं पाहिजे. आता असा पोरगा कुठनं मिळायचा? शोधून बी सापडायचा नाही. असं काय करताय भैया? नाही वय, त्याचं बी सगळं तसंच आहे की. माझ्या बी मनात हेच आहे, हर्षवर्धन सारखाच पोरगा पाहिजे आणि आपण असाच बघायचा. होय. अक्का आपण नानांना सांगूया. होय. अरे काय झालं असायला? काय नाही. तुम्ही ना खरंच उपला काय? कशावर मी असताय बे? होय आजा, तुला काय शेतलीने रंग लावला वय? वय म्हणजे मीच तयार झालो म्हणून. अरे खरंच तर. होय होय. आज्जा, मी असं ऐकलं की परत 3 रात्री येऊन रंग लावलं वय. वय उपला काहीच कर. अयो, पर्सनल घेतोय काही. पर्सनल नाही घ्यायचं, पर्सनल नाही घ्यायचं. काय लक्का, तिने याचा पोपट केला. पोपट करण्यासारखं काय त्यात? सगळीच खेळत होती की तेव्हा. हे थांब, सगळीजण खेळली पण शेतलीने तुला खेळायला भाग पडलं. करवल्या. हा आज्जा, तू कुठं पण लपून बसला असलास का नाही तरी बी शीतलनं तुला हुडकून काढला असता. शीतल पवार नाव आहे तिचं, कळलं का? मी बी अजिंक्य शिंदे. काय अजिंक्य शिंदे, कळलं का? सॉरी म्हणायला लावतो का नाही बघ. म्हणजे तू शीतलला सॉरी बोलायला लावणार वय? हा तर शीतल तुला सॉरी म्हणलं का नाही तर मी तुला माझा पहिला पगार देत असतो. बघ हा. परत माघार घ्यायची नाही. दिला. वय आता येऊ दे तिला, मग बघ असं पोपटासारखं त्याच्याकडनं सॉरी म्हणून घेतो. ये शीतल ये. आता बघू. ये अशी समोर ये. का रे क्या? शीतल, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. हा. का? तुझं आत्ताच नाव काढलेलं. कोणी? हाय का आता? आता हिथं तुझी आठवण कोण काढणार? अजिंक्य शिंदेशिवाय. बोला की भाऊजी. काय फौजी, रस्त्यावर आलं का काय? म्हणजे प्रॅक्टिस साठी रस्त्यावर आला काय? भैया, आपण जावत का? आपल्याला पुढे एक काम आहे. टॅलेंट. अरे फौजी आलेत ना गावात, आता कसली आलेत कामं, कसलं काय? अजय, रंग खेळला का नाही काल? खेळलो की. कुणा कुणा संग खेळला? सगळ्यांसंग. तूच नव्हतास. बॅड लक नाही का आमचं? पण आजा, आम्ही तुला रंगवणार. हा, पण इतक्यात नाही हा. कधी बी. कुणाला सांगणार नसशील तर सांगतो. गिरायकाची आणल्या. अरे तू येडा बिडा कर. हे बरं आहे तुझं.
तुम्ही दोघं एकामेकाच्या प्रेमात येडं झालाय ती झालाय आणि मला येडं काढताय वय राहून दे नेत आमची गाडी. तसं नाही ऐक की ते गिराईक तिकडे बोंबलत असेल ना म्हणून म्हणलं. ते माझं मी बघतो तू नको टेन्शन घेऊ त्याला मी उगाच वेळ करतो. कसा बघ आधी गेल्या गेल्या त्याची केस कापतो मग त्याची दाढी करतो मग त्याचं हळूहळू फेशियल करतो. तुझं तिकडचं काम झालं की मला रिंग दे तवर मी खिंड लढवतो. आणि हो गाडी ने पण कुठं धडकू नको बाबा नाही तर दुकान माझं काय लागेल. बर 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 जा लवकर नाहीतर उशीर होईल मला बी जायचंय तिकडं गिरायकाचा फेस वाळला असेल. जा आणि घे हे कोणाचं गिरायकाच आहे घाल राहुल्या असं ते घाल. हा तू ना खरंच हा जा बोल. कुठे आहेस तू? हा मी आलेच 5 मिनिटात येते. हा हो आरामात ये. थांब तुम्ही. हा आले यासमुळे आता माझं काय खरं नाही. केव रे अगं तो तिकडे पोचला बी आणि इकडे आपला ड्रेस कुठला घालायचा ते बी फायनल झालं नाही. जल्दी करा शीतल, एकतर पहिल्यांदाच बाहेर जातेस तर तू उशीर नको, नाही तो वो गुस्सा करके चला जाएगा. हा बघ यो ड्रेस कसा वाटेल? हा मस्त आहे पण यास्मिन यावर लईच वर्क आहे ग. नको यो नको. हा यो कसा वाटेल? मला वाटतं यो भारी दिसल. एकदम बढिया. पण यो ड्रेस मला आवडत नाही. नको यो नको. हा यो घालू पण यो आजाला आवडणार नाही. यो बी नको. शीतले तेरा प्रॉब्लम क्या मालूम है? काय? एक तो तू ही सवाल पूछ रही है और जवाब भी तू दे रही है. अगं काय सुचना झालंय. 1 वाजले. अजून इथं 2 तास झाले तरी अजून आलेली नाही. राहुल्याने दुसऱ्याची गाडी आणली बोंबलत असली गिराईक. येऊ दे त्याला सांगतोच आता. आजा सॉरी लेट तर झाला नाही ना? अगं नाही तेवढं चालतंय. नक्की? हो. आणि मला वाटलं आता निघून बिघून जातोस का काय? शितले मी म्हणजे तू नाही. ते बी आहेच म्हणा. शीतल पवारच आहे. तिची जागा कोणी बी घेऊ शकत नाही. मी बी अजिंक्य शिंदे. 1 and only सिंगल पीस. बर चला आता निघूया. नमस्कार जितू शेठ. नमस्कार काय म्हणतो भैया? काय नाही शीतल आजारी असल्याचं कळलं. जास्त काय झालंय ना? औषध घेते का? जास्त काय असेल तर सांगा लगेच हॉस्पिटलला जाऊ. सुरच्या मोठी गाडी कर चल लवकर. अरे हो ऐक तरी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. शितली आजारी नाही कॉलेजला गेली ती. आणि मला एक सांग शितली आजारी आहे आज तुला कोणी सांगितलं? यास्मिन भेटली होती ती म्हणाली. आपण दोघी तर संकटच गेलं की कॉलेजला. अहो यास्मिन एकटीच होती. ती म्हणली शीतलची तब्येत ठीक नाही म्हणून येणार नाही. थांब फोनच लावतो तिला.
उचल ना. पण आलं विचारतो की तिला. काहीतरी गडबड आहे. येऊ दे, धावतोच तिला. अहो नाही ठीक आहे, कॉलेजलाच गेले असतील आपल्या शीतल. तसं बी ह्या सूर्याच्या ऐकण्यात काहीतरी फरक झाला असेल. हा? बरं जितू शेठ, आता आलोच आहे तर ही फळं घ्या. अहो घ्या हो, आपल्या बागेतले. बरं येतो मी, काय असेल तर नक्की सांगा. ना कुठे कारखान्यावर गेला. बरं ठीक आहे, सांगा त्यांना येऊन गेलो. हा? शितली नेमकी कुठे गेली असेल. येऊ दे, बघतोच तिला. दादा एक वेळ द्या. एक अरे तू बी खा की. शितले बावट आहेस का? का? काय झालं? भेळ अशीच खायची असते, एक वेळ दोघात खाल्ली ना ती गोड लागते. पण मला तर तिखट आवडते. दादा एकदम तिखट करा. हा बर. थांबा, ठीक आहे. तिथले बोल की. समोर बसलेलं जोडपं बघितलंस का? त्यांचं काय? नवीन दिसतंय. तू कसं काय ओळखलं? अगं ओळखायची काय गरज आहे, बघितलंच कळतं. कसं का? ही बघ कसली लागते. त्याला बघ की, तो बी लागतोय. तिथले काय? ती मगाचपासून बघतोय, ती दोघं जरा जास्त जवळ येतात ना. होय र. ते बघ, त्यानं तिचा हात हातात घेतला. ती घाबरली बघ. होय ग, नुसता हात धरल्यावर घाबरायचं काय त्यात? येड्या, ती घाबरली नाही काय, लाजते ती. होय, तुला कसं काय माहित? हाय का आता, पोरांनी पोरीचा हात हातात घेतल्यावर ती लाजणारच ना. त्याला कळाय नको होय हात हातात घेताना. हा, ती बरोबरच आहे म्हणा. अयो, अरे बघ की कसं एकमेकांना भरवतात लहान पोरागत. काहीतरीच काय बालीच्या गत. मला तर ना असं हाताने भरवल्यानंतर रागत येतो बघ. ते बाबू सोनू पिलू म्हणतात ना, त्याचा बी राग येतो मला. कुठे चालली दात हिचकून? तिकडे काय जितू काका? कुठे गेली होतीस? कुठं म्हणजे? कुठं म्हणजे कुठंच, विचारले तेवढं सांग की. तुला विचारलं नाही ना? पण तुला विचारलंय ना. बोल, कुठे गेली होतीस? कॉलेजला. का? शितले, खरं बोल. कुठे गेली होतीस? कॉलेजलाच गेलते की. खोटं बोलू नको ना शितले. तू कॉलेजला गेली नव्हतीस.
तू कुठं गेली होतीस ते मला चांगलं माहित आहे. तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. काय माहितीये? तुला चांगलंच माहितीये आम्हाला काय माहितीये ते. ए मी बोलतोय ना, तू का बस. तू बोल. अर्जी तू काका काय बोलू? कुठं गेली होतीस? कॉलेजलाच गेलते की. तू तू यास्मीनला विचार पाहिजे तर. यास्मीन असं का म्हणली की तुझी तब्येत बरी नाही, घरीच आहेस, कॉलेजला गेली नाहीस, असं का म्हणली ती? अर्जी तू काका मी आणि यास्मीन एकत्रच होतो. तुझ्या समोर नसता गेलो सकाळी. असं आहे? फोन लाव. हा फोन लाव तिला. हा सापड ना का फोन. ए तू काढ. लाव. फोनच लाग ना की. तिच्या घरी रेंज नसती ना म्हणून. असू देत मग मी बोलून आणतो थांब. ए सौर्य तू तिला तिला काम असतील ना, मी बोलवते की नंतर. माहिती आहे लय कामाची आहे ती. लाव फोन. राणीकडे मीच लावतो. नाही नाही नको, मी करते ट्राय. शीतल. हा शीतल बोल. हॅलो यास्मीन. जीतू काका मला विचारत होता कुठं गेलतीस म्हणून. मी त्याला सांगितलं आपण दोघी कॉलेजमध्ये होतो ते. त्याला खोटच वाटतंय बघ. तू सांग ना त्याला आपण एकत्र होतो ते. झालं का सगळा स्टोरी सांगून? हॅलो. हा जितू काका मी आणि शीतल कॉलेजमध्येच होतो. ए जास्ती बोलू नकोस. 5 मिनिटाच्या आत तू इथं पाहिजेस. कळलं का? कोण कुठं होतं, काय करत होतं सगळं माहिती आहे मला. तू ये इकडं मग सांगतो तुम्हाला. यास्मीन. हा यास्मीन बोल. हॅलो आजा. अरे काहीतरी घोळ झालाय. हा म्हणजे? शीतलीचा फोन आला होता मला. ती म्हणाली की जितू काका विचारत होता कुठं होतीस म्हणून. मग ती मला म्हणाली की आपण कॉलेजमध्ये होतो असं सांग. जितू काका म्हणाला कोण कुठं होतं मला चांगलंच माहितीये. त्यांच्या बोलण्यावर असं वाटत होतं की तिच्या घरी तुमच्या दोघांचं कळलंय. काय? होय मला पण तिकडच बोलवलंय. मला लय भीती वाटत्या. हॅलो आजा. याला ए आजा. अरे काय झालं? होय आजा. अरे काय झालं? संपलं सगळं. संपलं म्हणजे? शीतलीच्या घरात काल आमचं. संपलं सगळं. संपलं. मग त्याला काय होतंय? घाबरायचं काय त्यात आहे? अरे घाबरायचं काय म्हणजे? अरे तिच्या घरात कळलंय आमचं. त्याला झक मारल्याने बाहेर भेटायला गेलो. तूच कुठंतरी भेटलो असतो ना काहीतरी सांगता तरी आला असतं. पण आता काय बाहेर भेटलो म्हणजे विषयच क्लिअर झाला. तिच्या घरात कळले म्हणजे माझ्या बी घरात कळणार. तुला 100% सांगतो आमच्या घरात राडा होणार. अरे पण प्यार किया तू डरना क्या ना. तुला डायलॉग मारायला काय जाते? प्यार क्या तो डरना क्या.
इथं माझं डोकं बदिरी झालंय, सुचना झालंय मला काय. ट्रेनिंग झालं मॅटर झालं असतं ना तर काय वाटलं नसतं, पण अजून ट्रेनिंग पण कम्प्लीट नाही झालं माझं. आज्या काय नाही होत, सोड, नको तू टेन्शन घेऊ. अरे कसं टेन्शन घेऊ नको रावल्या, हा कसं टेन्शन घेऊ नको. अरे कुणाला एकाला गावात कळलं ना अख्ख्या गावभर होतं. त्यात जर भैयाला कळलं काय ना काहीतरी होणार. हे बघ, तसं मी त्याच्या बापाला भेट नाही, पण इकडचं तिकडचं जर काय झालं तर ट्रेनिंगचं अवघड होईल. अरे हाकलून द्या त्याला मला. तुला माहिती आहे ना तुम्ही जर काय म्हणलं होतं निघताना. अरे हो, पण नेमकं काय झालं ते कुठं माहिती आपल्याला. अरे जितू काका, हा या बिनकामाचे भाऊ या. काय काय झालं. अरे आम्ही तुला जे विचारायचं ते तुझं आम्हाला विचारतोस वय. अरे लक्ष कुठं आहे तुझं. शीतलला बहीण मानतोस ना तू. मग तिचं काय चाललंय, ती कुठं जाती काय करते माहित नको तुला. अरे इकड्या चौऱ्या ध्रुव लहान आहेत अजून, तू नकोय तिच्या लक्ष ठेवायला. का सुट्टीला आलाय म्हणल्या तर आपल्याच नादात आपलं हिंडत बसायचं. तिचं काय चाललंय माहितीये तुला. कॉलेज सोडून कुठं जाती काय करती माहितीये का तुला. हा तुझं फोनवर काय चाललंय. फोन बंद करा. अरे त्याला सांगितलंय ना, तू कशाला बंद केलास. तू जर गपच रे. अरे जितू काल कळलं आपला फोन चालू आहे ते. आता काय करायचं. थांब, मी जगतो. नको नको, तू आणि काहीतरी गोळ घालशील. अरे मी नाही गोल काढलं, तुला माहितच आहे ना मी किती कुटुंबीय माणूस आहे ती. थांब, मी जगतो. अरे नको राहुल्या, ऐक. अरे ती बेळगाव पर्यंत राखी बांधायला आली होती ना तुला. अरे मग भाऊ म्हणून तुझं काय कर्तव्य आहे का नाही. तिचं काय चाललंय, कुठं जाती काय करती माहित नको तुला. होय माहिती की, म्हणजे कॉलेजला जाते की आपली शीतल. तुला काय माहित, सोडायला जातोस तू. नाही म्हणजे असं खोटं बोलणार नाही हो. अरे बाबा खोटं बोलणं चाललंय सगळं तिचं. खोटं काय बोलणार नाही. तर तू पण सामील आहे तिच्या प्लॅन मध्ये. नाही म्हणजे काय जितू काका काय चाललंय. हे थांब तिथंच, महत्वाचं चाललंय. नंतर ये. नंतर कधी. येत असा बरानं जा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.